मंडळी, श्रावण महिन्यातील मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. यंदा 2025 मध्ये अष्टमी तिथी 15 ऑगस्ट रोजी रात्री 11:49 सुरू होत असून 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9:34 ही तिथी समाप्त होणार आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सव आपल्याला 16 ऑगस्ट रोजी म्हणजे शनिवारी साजरा करायचा आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा व्रत म्हणजेच उपवास देखील आपण 16 ऑगस्ट रोजीच करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की कॅलेंडरमध्ये 15 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी दिलेली आहे आणि जन्माष्टमीचा उपवास देखील दिलेला आहे. मग 16 तारखेला का हा उपवास करावा? कारण रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी जेव्हा एकत्र येत नाहीत, वेगवेगळ्या येतात, तेव्हा उदय तिथीनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. म्हणून आपण 16 तारखेला जन्माष्टमी साजरी करावी. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त रात्री 12:04 पासून तर मध्यरात्री 12:47 पर्यंत असणार आहे. या 43 मिनिटांमध्ये पूजा मांडणी आपण आधीच करून घ्यावी आणि या 43 मिनिटांमध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करावा आणि श्रीकृष्णांना छान सुंदर सजवून पाळण्यात बसवून मग आपण बरोबर श्रीकृष्णांना 12:39 पाळण्यामध्ये बसवून पाळणा हलवावा आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरी करावा. यावेळी आवर्जून आपण पाळणा म्हणत पाळणा हलवून मग हा जन्मोत्सव साजरी करावा. त्यानंतर नैवेद्यामध्ये पंजेरी म्हणजे सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच ड्रायफ्रुट्स, लोणी किंवा कोणतेही 5 वेगवेगळी फळं तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता किंवा एक फळ 5 घेतले तरीही चालेल. आणि हा दिवसभर उपवास करून मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म झाल्यावर उपवास सोडला जातो. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं आचरण तुम्ही करावं आणि जर तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जात असेल तर तुम्ही त्याप्रमाणे उपवास सोडावा. म्हणजे 16 तारखेला दिवसभर आणि रात्रभर उपवास करून 17 तारखेला उत्तर पूजा करून हा उपवास सोडावा. उत्तर पूजा कशी करावी, या उपवासाला काय खावं काय खाऊ नये, पूजा मांडणी कशी करावी, श्रीकृष्णांचा जन्म आपण कसा साजरा करावा, या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून टाळाव्यात, तसेच अभिषेक करताना कोणते मंत्र पठण करावेत, याविषयीची संपूर्ण डिटेल्स माहितीचा व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता. श्री स्वामी समर्थ.